मुंबई हे एक ऐतिहासिक आणि समृद्ध मेट्रो शहर, ज्याला मायानगरी ही दिव्य उपाधी लाभली आहे. येथे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होते. बॉम्बे ही मुंबईची जुनी ओळख. बॉम्बेची मुंबई होण्याच्या परिवर्तनाचा इतिहास अत्यंत रोमांचक आहे. हे शहर भारताचे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. बॉलिवूडने तर पूर्ण जगाला जणू भुरळच घातली आहे. म्हणूनच येथे स्पर्धेचा एक विराट महासंग्राम सुरू आहे. आणि या स्पर्धेच्या युगात 1974 साली एक नवजात बालक जन्माला आले. हे बालक दुसरे तिसरे नाही तर आपला बाळा. आपल्याला अशक्य वाटेल असे उद्दिष्ट निवडा, मग तो ध्येयनिष्ठ माणूस बनण्याकडे तुमचा प्रवास घडेल. असं वाचनात आलं आणि चेहरासमोर आला तो बाळाचाच. कारण त्याला कारणंही तशीच होती. प्रतिकूलतेची शिदोरी घेऊन जन्माला आलेला हा मुलगा जणू संघर्षाला जन्मताच तयार होता. आई वडील आणि भावंडासह आनंदी कुटुंबात बाळा विद्यामंदिर मुलुंड येथे शिक्षण घेऊ लागला. सर्व काही सुरळीत चालू असतानाच नियतीने एक वाईट वळण घेतले आणि 1988 साली म्हणजेच बाळाच्या वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्याचे पितृछत्र हरवले. सुखाच्या किरणांनी पाठ फिरवली आणि सोनेरी किरणांची जागा अंधाराने घेतली. सोबतचे सवंगडी खेळण्यात मग्न होते तर बाळाच्या कर्तृत्वाने घराचे पितृत्व स्वीकारले. त्याच्या वयाची मुलं साखर झोपेत असताना बाळाने वर्तमानपत्र व दूध वितरणाची जबाबदारी स्वीकारली. इतकेच नाही तर त्याने वॉचमन म्हणूनही नोकरी केली. स्वतःच्या कुटुंबासाठी इतर अनेक कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी नियतीने त्याच्यावर सोपवली. या संघर्षमय काळात आई खंबीरपणे उभी राहिली तर मोठी बहीण छाया सावलीरूपी सोबत राहिली. पण कदाचित सुख बाळापर्यंत पोहोचूच नये अशी काही उलट घडी पडली होती. सावली माणसाला कधीच सोडत नाही ही गोष्ट खोटी ठरली आणि 1995ला बहीण छाया देवाघरी गेली. नंतर मोठ्या भावालाही देवाज्ञा झाली. भावंडात सर्वात लहान असल्याने शेंडफळ म्हणून ओळख असलेला बाळा शेंडफळ असल्याचं कोणतंही सुख उपभोगू शकला नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणूस खचणं स्वाभाविक. पण याचा परिणाम झाला उलट. आणि याच्यापेक्षा आयुष्यात अजून काय वाईट घडणार आहे या विचाराने आत्मविश्वासाने त्याने कंबर खचली आणि शेवटी बाळाचा आलेख उंच दिशेला सरकू लागला. जिद्द आणि चिकाटी एकत्रितपणे व्यक्तीला उच्च शिखर गाठण्यासाठी सक्षम करतात. तब्बल 8 वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करून बाळाने हे सार्थ ठरवलं. परिस्थितीने कूच बदलली आणि कित्येक वर्ष हरवलेली सोनेरी किरणे जणू धावतच आली आणि BCom LLB झालेला बाळा पोलीस खात्यात भरती झाला. इवल्याशा परिवाराची जबाबदारी शर्तीने सांभाळणाऱ्या बाळाच्या मजबूत खांद्याने आता मुंबईची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. एक जोडीदार मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पत्नी म्हणजे एक अशी व्यक्ती जी केवळ साथीदार नाही तर जीवनातील चढउतारांमध्ये आपली आधारवड. लोकांच्या लग्न समारंभाला जाऊन एवढ्या गर्दीत जसा अर्जुनाने माशाच्या डोळ्याचा वेध घेतला, अगदी तसाच वेध बाळाने पल्लवी वहिनींचा घेतला. प्रेमविवाह झाला आणि पल्लवी वहिनींच्या येण्यानं बाळाची कुरकुर करणारी गाडी वंगण घातलेल्या इंजिनाप्रमाणे दौडायला लागली. पल्लवी वहिनींच्या येण्यानं दुःख वेशीपलीकडे गेलं. यातच भर की काय, चिरंजीव देवेश आणि तन्मय यांनी इवल्याशा पावलांनी येऊन सुखाचे सर्व कोपरे भरूनच टाकले. त्यांच्यासोबतचे छोटे छोटे क्षणसुद्धा विशेष ठरले. लग्नानंतर 2 वर्षात बाळाला प्रमोशन मिळाले आणि बाळा पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत झाला. सायन, QR7, दादर भोईवाडा, कल्याण, रत्नागिरी, ठाणे, औरंगाबाद, रायगड, पाली, खालापूर आणि पाडगा अशा अनेक ठिकाणी बाळाने आपले कर्तव्य बजावले. 26/11 मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस. ज्याने शहराच्या शांततेला धक्का दिला, अनेक निर्दोष नागरिक मृत्युमुखी पडले. हा हल्ला मुंबईच्या धैर्य आणि एकात्मतेच्या परीक्षेचा एक मोठा क्षण ठरला. सद्रक्षणाय खलनिग्रणाय या वचनाप्रमाणेच सर्व पोलिसांनी कर्तव्यदक्ष राहून सर्व आतंकवाद्यांना कंठस्नान दिले. यात बाळाचाही सहभाग मोठा होता. या कामगिरीमुळे बाळाला विशेष गौरवण्यात आले. त्यानंतर
इर्शाळवाडीत झालेली भीषण दुर्घटना ही हेलावून टाकणारी होती. हे रेस्क्यू ऑपरेशन बाळाने वैयक्तिक पातळीवरती हाताळले. अनेक जीवांनी बाळाच्या प्रयत्नांमुळे श्वास घेतले. याची विशेष दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी घेतली व बाळाला विशेष पदक देऊन गौरवण्यात आले. कामात कर्तव्यदक्ष आणि कडक असणारा बाळा मित्रांमध्ये अगदीच खोडकर आणि उत्साही असतो. आयुष्यातले हे समीकरण ज्याला जमलं त्याला आयुष्य कळालं असं म्हणणं गैर ठरणार नाही. आजकाल मोकळ्या वेळेत बाळा पुस्तक वाचणे, क्रिकेट खेळणे आणि गाणी गाणे हे सुद्धा करतो बरं का. बाळाचा हा जीवनप्रवास अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आज बाळाच्या या यशोगाथेला विराम देण्याअगोदर एक नक्की सांगायला आवडेल की कित्येकदा मांडलेले कित्येकदा विस्कटते. नवे डाव मांडता मांडता हातून बरेच काही निसटते. जे मिळवले ते आपुले, हरवले ते नियतीचे. उरले सुरले होऊन तारे आकाश आपले सजवायचे. कधी न थकता कधी न थांबता पुढे पुढेच चालायचे. आपल्याप्रमाणे इतर अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या बाळाला शुभेच्छा अंतरीच्या.